नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवर. तर आज आपण तुमच्यासाठी एक नवीन स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहे जी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. तर आज काय करणार आहे, आपण बनवणार आहे धपाटे. तर धपाटे बनवण्याची प्रोसेस जर तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर धपाट्यासाठी आपण मित्रांनो पहिल्यांदा घेतला आहे कांदा. तर हा कांदा आपण आता बारीक कापून घेणार आहे आणि बारीक कापून घेतल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप धपाट्याची प्रोसेस स्टार्ट करूया. तर मित्रांनो आपला झाला आहे कांदा चिरून. तर आपण आता इथं काय थोडंफार आलं चिरलं आहे आणि इकडे मिरच्या आहे. आपण मिरच्या पण घेणार आहे, मिरच्या पण चिरून घेणार आहे. चिरून नाही आपल्या मिक्सरमध्ये टाकायचे. ओके, चिरून बिरून नाही घेणार आपण, आता डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकणार आहे. तर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे आलं आणि मिरच्याची. तर मित्रांनो आपलं इकडं झाला आहे कांदा कापून आणि इकडं आपण काय घेतलं आहे, मिरच्या घेतल्या आहे आणि थोडं आलं घेतलं आहे. तर ते आपण दळून घेणार आहे आणि त्याची एक बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर मित्रांनो हे आहे आपलं पीठ. तर हे पीठ ह्या पिठात आपण नाही का भरपूर इन्ग्रेडियंट्स टाकले, भरपूर गोष्टी टाकून हे पीठ बनवलं आहे. तर हे पीठ आपण यूज करणार आहे धपाटे बनवण्यासाठी. आपण भरपूर धपाटे बनवले वेगवेगळ्या पद्धतीचे. तुम्ही बघू शकता आपली आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भोपळ्याचे धपाटे बनवले, पण हे धपाटे आपण वेगळ्या पद्धतीनं बनवले. आणि जर तुम्हाला हे पीठ, आम्ही हे पीठ ॲक्च्युली घरी बनवतो आहे आणि तुम्हाला लागत असेल तर आम्ही अवेलेबल पण करून देऊ शकतो. तुम्हाला फक्त कमेंटमध्ये जाऊन मेसेज करायचं की तुम्हाला पीठ लागतं आहे, तर तुम्हाला आम्ही हे पीठ देऊ. आणि या पिठात ॲक्च्युली टाकलं आहे काय आणि खूप हेल्दी कसं काय आहे तर तुम्हाला सांगतो. तर आपण ह्या पीठ बनवण्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून हे पीठ बनवलं आहे. तर आपण काय केलं आहे, ज्वारी घेतली आहे, बाजरी घेतली आहे, गहू घेतला आहे, तांदूळ घेतला आहे, हरभरा घेतला आहे, मसूर डाळ घेतली आहे, चणा डाळ घेतली आहे, उडीद डाळ घेतली आहे, धने घेतले, मूग डाळ घेतली आहे, मटकी घेतली आहे, पोहे घेतले, तूर डाळ घेतली आहे, सोयाबीन घेतली आहे, ओवा घेतला आहे आणि जिरा घेतला आहे. तर बघू शकता मित्रांनो किती सारे इन्ग्रेडियंट्स आपण यूज केले जे तुमच्या हेल्थसाठी आणि तुमच्या बॉडीसाठी खूप चांगले असतील. तर एवढे सारे इन्ग्रेडियंट्स आपण थोडे थोडे घेऊन मिक्स करून हे पीठ बनवलं आहे आणि या पिठाचे आपण धपाटे बनवणार आहे आणि ते खूप भारी होणार आहे आणि कमी टायमात तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला नाश्ता करायचा आहे ते 10 ते 15 मिनटात तुम्ही धपाटे बनवू शकता. तर ही प्रोसेस तुम्ही शेवटपर्यंत बघा की आपण कसं बनवतो आहे कमी टायमामध्ये. आणि जर तुम्हाला पीठ लागत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो स्टार्ट करूया आपण प्रोसेस आपली. तर मित्रांनो आपण जो कांदा कापून घेतला आहे ना तो आपल्याला याच्यात टाकायचा आहे, त्या पिठात टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण मिरचीचा आणि आल्याची जी पेस्ट बनवली होती बघू शकता तुम्ही, ती पण तुम्हाला टाकायची त्यात. तर आपण हे टाकलं आहे मित्रांनो आणि याच्यात आपण काय करणार आहे, गावरान तूप टाकणार आहे. गावरान तुपाने खूप चांगली टेस्ट येणार आहे आपल्या धपाट्याला. आणि यानंतर आपण काय करणार आहे, याच्यात टाकणार आहे अजून कोथिंबीर टाकणार आहे आपण. चांगली कोथिंबीर टाकायची तुम्हाला, खूप मोठी, जेणे नाही का टेस्ट उतरून चांगली. कोथिंबीर तर आपली झाली मित्रांनो टाकून. तर आपण याच्यात टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला त्याच्यात. तर मित्रांनो एवढे इन्ग्रेडियंट्स होते, हे एवढे काही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला टाकायचे आहे त्याच्यात आणि याला मिक्स करून घ्यायचे चांगल्या पद्धतीनं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काय टाकायचं नाही आहे. तुम्ही कमी टायमात फास्ट बनवू शकता. त्यात आपण काय करणार आहे, आता पाणी वगैरे टाकणार आहे आणि त्याला एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. तर आपण टाकतो याच्यात पाणी आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. प्रत्येक इन्ग्रेडियंट्स त्या पिठात मिक्स झाले पाहिजे तुमचे. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे. वाटलं तर तुम्हाला अजून थोडं पाणी टाकायचं आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाही. असं पातळ नाही झालं पाहिजे, असं चिकट राहिलं पाहिजे तुमचं पीठ. तर मित्रांनो आपलं मिक्स होत आलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ कसं झालं आहे. आपण त्याला आता मळून घेतो आहे. पण तुम्ही बघू शकता जे कांदा कसा दिसतो आहे त्याच्यात, आणि पीठ असं पातळ नाही झालं आहे, आपलं प्रॉपर झालं आहे सगळं पीठ. असं तुम्हाला या पद्धतीनं असं पीठ बनवायचं आहे तुमचं, बघू शकता. तर मित्रांनो आपलं झालं आहे पीठ रेडी. तुम्ही बघू शकता पीठ किती भारी चमकतं आहे
आणि इकडं काय केलं आहे आपण, तवा ठेवला आहे आपला तापायला धपाट्यांसाठी. तर आता आपण एक एक धपाटे करणार आहे. त्याच्यासाठी आपण आता हळूहळू करूया एक एक धपाटे आपले. तर मित्रांनो आपण काय केलं, एक उपरणं घेतलं आहे, एक पोळपट आहे खाली. त्या पोळपटावर आपण थोडं ओलं करून उपरणं ठेवलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे उपरणं ओलं आहे आणि इकडे ग्लासभर पाणी घेतलं आहे. आपण या उपरण्यावर धपाटे करणार आहे. तर आपण आता स्टार्ट करूया. आपला तवा पण तापला आहे. इथं आपण गावरान तूप घेतलं आहे, आपण तुपात करणार आहे. तुपात खूप भारी टेस्ट लागते त्याची. तर चला आता स्टार्ट करूया आपण धपाटे एक एक बनवणं. तर मित्रांनो आपण काय केलं आहे, त्याला पहिल्यांदा पाणी लावून घेतलं आहे. जे तूप आपलं उपरणं होतं तर त्याला थोडं थोडं पाणी लावलं आहे आणि थोडंसं तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. परत त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला, असं थापून घ्यायचं आहे. थोडं पाणी घ्यायचं आहे, परत लावायचं आहे. या पद्धतीनं तुम्ही थापून घेऊ शकता. तुमचं असं लाटायचं नाही तुम्हाला, असं थापून घ्यायचं आहे सगळं प्रॉपर. तर आपलं थापून झालं आहे. इकडं आपण गॅस अजून फुल केला की लवकर तवा तापू आपण. तवा तापला आहे पण अजून फास्ट केलं आहे आपल्याला, कारण आपलं धपाटा रेडी झाला आहे. हा टाकायचा आपल्याला. तर आपण त्याला एक होल पाडले, जेणे की त्याला आपल्याला तूप टाकता येईल मधून मधून. तुम्ही बघू शकता कसं. आणि तव्यावर आपण काय करतोय, तूप टाकले. तवा बघा तुम्ही किती तापला आहे. असं घ्यायचं आहे तुम्हाला, असं टाकून द्यायचं आहे ते. आणि तुम्ही बघू शकता न तुटता किती भारी आपलं धपाटं त्याच्यावर झालं आहे, टेकलं आहे. तुम्ही ऑलरेडी आपला आधी एक व्हिडिओ बघितला असन, जो खूप जास्त व्हायरल झाला आहे, जे आपण भोपळ्याचे धपाटे बनवले होते. तर सेम त्या टाईपचेच धपाटे दिसत आहे. सेम लुक पण तसाच आहे, आपल्या आधीचे जसे धपाटे होते भोपळ्याचे तसे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल ना मित्रांनो, खाली लिंक दिली आम्ही, त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. भोपळ्याचे धपाटे तुम्ही कसे बनवू शकता. एक चेहरा दिसतोय असा, तुम्ही नीट जर ऑब्झर्व केले ना, एक फेस दिसतोय, एक माणसाचा फेस दिसतोय आपल्या धपाट्यामध्ये. तर आपलं खालून मित्रांनो भाजलंय धपाटा, आपण त्याला आता उलटं करतोय. बघू शकता किती हिरवगार दिसते. आपण अजून तूप टाकणार त्याच्यात. ते होल आपण त्याच्यासाठीच केले की ते तूप चांगल्या पद्धतीनं आतमध्ये जावं. एक डोळा फडफड करतोय त्याचा. खूप चांगलं तूप खाऊ घालायचं आहे, पण ओव्हर तूपने खाऊ घालायचं. खूप हेल्दी धपाटा आहे तुमच्या मुलांसाठी. खूप चांगला आहे. सकाळी नाश्त्याला तुम्ही फास्ट बनवू शकतात. आणि त्याच्यासाठी नाही, एक ऑलरेडी तुमच्याकडं पीठ रेडी पाहिजे. ते पीठ खूप दिवस चालतं. आणि पीठ कसं बनवायचं ते इन्ग्रेडियंट्स काय असतील ते तुम्हाला सांगितले. जर तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये फक्त मेसेज करायचा आहे की पीठ लागते म्हणून. तुम्हाला आम्ही ते पीठ पोचून देऊ. आपला इकडे एक धपाटा भाजतोय मित्रांनो. तर इकडं दुसरा धपाटा आपला रेडी आहे तव्यावर जाण्यासाठी. तर हा धपाटा झाल्यावर लगेच आपण दुसरा धपाटा टाकणार आहे. आणि आपले जे पीठ आहे त्या पिठाचे भरपूर आपले 5 ते 6 धपाटे होणार आहे. तर भरपूर झाले. एका व्यक्तीसाठी 2 धपाट्यात फुल पोट भरून जाईल आणि खूप एनर्जी होऊन जाईल. इतका चांगला धपाटा आहे, हेल्दी धपाटा आहे. कारण इन्ग्रेडियंट्स तुम्हाला माहिती आहे खूप सारे त्यात. तर धपाटा चांगला भाजला आहे आपला. तवा खूप गरम आहे. इकडे दुसरा धपाटा पण खूप उड्या मारतोय येण्यासाठी. तव्यावर रेडी बसला आहे. आणि हा वाला तर आपला लगभग झाला आहे. आपण परत त्याला तूप लावून घेतलं आहे. गरम गरम तवा आहे आपला. गरम गरम तव्यावर गरम गरम धपाटे. आणि त्याच्या दहीसोबत जर खाल्लं तर अजून हेल्दी, प्रोटीनयुक्त. तर नक्की दहीसोबत ट्राय करा. सॉससोबत पण खाऊ शकता, पण मी रेकमेंड करेन तुम्हाला दहीसोबत खा तुम्ही धपाटा. तर मित्रांनो आपला फायनली धपाटा तो काढला आहे तव्यावरून. आणि आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली त्याची टेस्ट. तुम्ही बघू शकता किती भारी धपाटा आहे, किती भारी दिसतोय तो. वा 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 वा, एक नंबर टेस्ट झाली, एक नंबर टेस्ट. खूप हेल्दी आहे. मला तर असं वाटतंय तुमच्याशी बोलण्याच्या ऐवजी मी खाऊन घ्यावं इथं.
इतकी भारी टेस्ट लागते आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा तुमच्या घरी. आणि कसा वाटला आणि तुमचा धपाटा ट्राय केल्यानंतर बनल्यानंतर टेस्ट करून कमेंट सेक्शनमध्ये येऊन परत कमेंट करा आणि सांगा तुमचा धपाटा कसा झाला आहे. नक्की खूप टेस्टी झाला असणार आहे, खूप भारी झाला असणार आहे इतका, आणि खूप हेल्दी झाला असणार आहे. हा धपाटा तुम्ही जर 2 धपाटे खाल्ले तर दिवसभर तुम्हाला भूक पण लागणार नाही, एवढी ताकद आहे त्याच्यात. जर तुम्हाला आवडला असेल आमचा व्हिडिओ मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. पहिल्यांदा त्या थंबवर जाऊन लाईक करून द्यायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल ना, पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करायचं आहे अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन नवीन रेसिपीसाठी. आणि ज्यांना तुम्हाला वाटतं की हा रेसिपी शेअर करावा, त्यांना जाऊन तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ. अँड कमेंट करा, नक्की कमेंट करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. चल मित्रांनो, भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उरलेले बाकीचे धपाटे आम्ही बनवून घेतो आहे सेम प्रोसेसनी, सेम पद्धतीनं, आणि आम्ही टेस्टी धपाटे एन्जॉय करतो आहे. तुम्ही पण एन्जॉय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे होते धपाटे. बाय बाय.